महाराज की जय! वंदे मातरम! आम्ही तहसील तोंडवी तहसीलचे ग्रामस्थ या ठिकाणी गेल्या सोमवारपासून 30 तारीखपासून या ठिकाणी खाडी क्षेत्रात आंदोलन करतो आहे। आम्ही याची मागणी समोरच्या खाडीपात्रात वाळू उत्खनन होऊ नये यासाठी आम्ही शासनाकडे 30 तारीखच्या पूर्वी निवेदन दिलं आहे आणि 30 तारीखपासून या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू करणार म्हणून शासनाला सांगितलेलं होतं। आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि या 7 दिवसात त्या महसूल शाखेने या ठिकाणी पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकासमोरच या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकासमोरच या ठिकाणी वाळू माफिया वाळू चोरी करत असतात। त्या ठिकाणच्या वाळू व्यावसायिकांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी आमच्यावर पोलीस प्रशासन गंभीर गुन्हे दाखल करण्याची धमकी देते। यावेळी आम्हाला न्याय मागण्यासाठी अजून कोणता उपाय करावा लागेल, कारण एका बाजूला आमचा अरबी समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला खाडी आहे। आमचा गाव निमुळता होत चालला आहे आणि दररोज शेकडो डंपर या ठिकाणी चोरटी वाळूची वाहतूक होते। त्यासाठी आम्हाला तात्काळ या ठिकाणचा वाळू अनधिकृत वाळू बंद व्हावी। तसेच यासमोर जी रेवंडीची जेटी आहे त्या ठिकाणी महसूल पोलीस आणि मेरीटाईम बोर्डचे अधिकारी यांनी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळात करडी नजर ठेवून या ठिकाणचा पूर्णपणे वाळू उपसा बंद ठेवावा। तसेच या ठिकाणी समोर नांगरून ठेवलेल्या ज्या वाळू उपसा करणाऱ्या होड्या आहेत त्या ठिकाणच्या तात्काळ हटवाव्या अशी सगळे आमच्या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। काल या ठिकाणी महसूलचे नायब तहसीलदार आमची भेट घेऊन गेले, त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की या ठिकाणच्या वाळू होड्या आहेत त्या आम्ही तात्काळ हटवतो आणि त्यावेळी तुम्ही आंदोलन मागे घ्या। पण आमचे ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम आहेत आजही की या ठिकाणच्या जे वाळू हे करणाऱ्या होड्या आहेत त्या तात्काळ तिकडनं उठवाव्या आणि नंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ। आणि जर या 2 दिवसात निर्णय झाला नाही तर आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी पाण्यात उडी घेतील आणि त्या ठिकाणच्या काय गंभीर अशी घटना घडल्या त्याची सगळी जबाबदारी महसूल आणि पोलीस प्रशासनाची राहील, एवढंच सगळं आम्ही ग्रामस्थांच्या वतीने सांगतोय। नाही दिसत पड़ा बेटा